नमस्कार. आपल्या सर्वांना स्वादिष्ट आणि चमचमीत जेवायला आवडतं आणि ते फक्त आपल्या तिखटाच्या हातामध्ये असतं. तर असं आपण खास तिखट बनवणार आहोत. साहित्य बघूया आपल्याला काय पाहिजे. 1 किलो बेडगी मिरची आहे ही मध्यम तिखट असते. 1/2 किलो काश्मीरी मिरची आहे ही कमी तिखट असते पण हिने तिखट चवदार होते. 1/2 किलो मध्यम तिखट असलेली ही शंकेश्वरी आहे. ही अर्धा किलो लवंगी मिरची आहे. तिखट असते पण ह्याने तिखट चवदार होते. 2 दिवस उन्हामध्ये वाळवून मिरच्यांचे देठ काढून घेतले. एकूण मिरची 2 किलो झाली. तर मसाला किती लागेल तो बघूया. 400 ग्राम खोबरं, अर्धा किलो तीळ, अर्धा किलो धने, 1/2 किलो जिरे, 50 ग्राम शहाजिरे, 50 ग्राम दालचिनी, 25 ग्राम वेलची, 10 ग्राम जायपत्री, 20 ग्राम हळकुंड, 10 ग्राम मराठी मुग, ह्याच्याऐवजी नाकेश्वर पण वापरू शकता. 2 जायफळ, 100 ग्राम बडीशेप, 20 ग्राम तमालपत्र, 20 ग्राम मेथी, 20 ग्राम चक्रफूल, 20 ग्राम लवंगा, 20 ग्राम खसखस, 50 ग्राम मोहरी, 1/2 किलो लसूण, 50 ग्राम खडा हिंग घेतला, 1 किलो बारीक मीठ आहे, 30 ग्राम मिरी आणि 10 ग्राम मसाला वेलची. आपल्याला थोडे मसाले भाजून घ्यायचे. तर मी कढईमध्ये जिरे आणि शहाजिरे पहिला भाजून घेते. एवढे आपण मसाले का वापरतो? कारण मसाल्यामध्ये पचनासाठी आणि आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाचे गुण असतात आणि आपण ते थोड्या प्रमाणामध्ये रोज खाल्ले पाहिजेत. धने आणि तीळ चांगले खरपूस भाजून तयार झालेत. थंड करायला ठेवूया. मोहरी आणि खसखस एकत्र करून भाजून घेते. तांबूस कलरची होईपर्यंत बडीशेप भाजून घ्यायचे. कढईमध्ये थोडं तेल टाकायचं आणि थोडे मसाले आपल्याला तळून घ्यायचे. तर सगळ्यात आधी हलके मसाले तळून घेऊया. जायपत्री तळून झाली. थोडीशी मिरी आधी तळून घ्यायची आणि त्यानंतर लवंगा टाकायच्या. लवंगा कधी कधी अंगावरती उडू शकतात म्हणून आपण एकत्र भाजून घ्यायचे. मी आता मराठी मुग तळून घेते. दक्षिण भारतामध्ये ह्याला मसाल्यामध्ये वापरतात, बिर्याणी करण्यासाठी वापरतात आणि ह्यानी तिखटाला चव खूप चांगली लागते. चक्रफूल आणि दालचिनी तळून झाले. वेलची आणि मसाला वेलची तळून झाले. त्यानंतर जायफळ तोडून घेतलेत आणि तोडल्यानंतर जायफळ चांगले तळले जातात. मेथी चांगली खरपूस होईपर्यंत थोड्या तेलामध्ये टाकून भाजून घ्यायची. ह्यानी चटणीला स्वाद खूप चांगला येतो आणि पाठदुखीसाठी खूप चांगली आहे ही. हिंग चांगला पांढरा शुभ्र होईपर्यंत तळून घ्यायचा आणि त्यानंतर आपण हळकुंड तळून घेऊया. आता तमालपत्र भाजून घेऊया. तमालपत्र कुरकुरीत करायचे म्हणजे चटणीमध्ये चांगले बारीक वाटले जातील. आणि मी खोबरं खिसून घेतलंय. लालसर होईपर्यंत भाजून घेऊया. मसाला तयार झालाय. ह्यानंतर मी थंड करून घेणार. मी गिरणीमध्ये ह्याला वाटून आणणार आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर तिखट तयार झाले आणि ह्यामध्येच मी लसूण आणि मीठ पण घातलेलं होतं. थंड झाल्यानंतर मी हे तिखट 1 ते 2 वर्ष ठेवून देणार आणि माझ्या भाज्या आणि आमट्यांना वापरणार. खूप स्वादिष्ट बनले. तुम्ही करून बघा. कुठल्या मिरच्या वापरल्या ह्या कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आज रेसिपीला बघितल्याबद्दल धन्यवाद. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.